आलापल्ली का सागवान, जिसे सोने जैसा सागवान भी कहा जाता है, अपनी गुणवत्ता और मजबूती के लिए प्रसिद्ध है और इसका इतिहास 1870 के दशक से जुड़ा हुआ है, जब यहाँ आरा मिलों का निर्माण किया गया था। आलापल्ली के जंगल, जिन्हें ग्लोरी ऑफ आलापल्ली के रूप में भी जाना जाता है, दुनिया भर में प्रसिद्ध सागौन लकड़ी के स्रोत है। 1870 के दशक में आलापल्ला में आरा मिलों का निर्माण शुरू हुआ, जिससे क्षेत्र में सागौन लकड़ी का उपयोग और महत्व बढ़ गया। 19वीं सदी के अंत में अंग्रेजों ने आलापल्ली के जंगलों को संरक्षण के योग्य माना और 1867 में इनका संरक्षण शुरू हुआ। 1953 में आलापल्ली के जंगलों के एक हिस्से को, जिसे ग्लोरी ऑफ आलापल्ली कहा जाता है, संरक्षण के लिए नामित किया गया, जिसमें से राम वृक्ष 1962 में गिर गया था। 2014 में ग्लोरी ऑफ आलापल्ली को महाराष्ट्र का पहला जैव विविधता विरासत स्थल घोषित किया। आलापल्ली के सागौन की मांग भारत के विभिन्न हिस्सों में विशेष रूप से नए संसद भवन के निर्माण जैसे महत्वपूर्ण परियोजनाओं के लिए बढ़ गई है। आलापल्ली का सागवान अपनी उच्च गुणवत्ता, मजबूती और टिकाऊपन के लिए जाना जाता है। आलापल्लीचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे तर ते अशा प्रकारे आहे की त्याचं जे स्थान आहे कर्कवृत्ताच्या जवळ आहे, जे की छत्तीसगडमधून जातो। त्याचबरोबर इथली क्लायमॅटॉलॉजीसोबतच जी रॉक स्ट्रक्चर आणि जे जमिनीचे मुख्यतः जे घटक आहेत ते या रीतीने पोषक आहेत की ज्यामुळे इथे आलापल्लीमध्ये जे सागवान आहे याची जी स्पेसीज आहे ती उत्तम प्रकारे इथे आपल्याला आढळते आजूबाजूला। त्यासोबतच इथलं जे सागवान तुम्ही पाहणार, तुम्ही चंद्रपूरवरून येत होते तर तुम्ही सागवान जर ऑब्झर्व केलं असेल की जसं तुम्ही आलापल्ली वन परिक्षेत्रामध्ये येता तर एकंदरीत सागाची जी उंची आहे आणि त्याचा बोल म्हणजे जे आपण खोड म्हणतो, बरोबर, खोडपासून ते जे त्याचं क्राऊन असते ते एकदम सरळ तुम्हाला दिसेल। तर हे जे मॅनेजमेंट आहे हे ब्रिटिश काळापासून एक वर्किंग प्लॅन प्रिस्क्राईब्ड असतो। तर ब्रिटिश काळापासून इथे जे आहे त्याचं सायंटिफिकरित्या सागांचं मॅनेजमेंट केलेलं आहे। त्याचबरोबर जे इथे साग लावण्यात येतं तर त्याची जी क्वालिटी आहे ते उच्च क्वालिटीचे जे बियाणं असतात, स्पेसीज, जे की लोकली आम्ही फाइंड करतो आणि त्यालाच आपण इथे लावतो। मग त्याचं जवळपास 80 ते 90 वर्ष त्याचं संगोपन केल्यानंतर त्या जंगलांचं इथल्या म्हणजे एक अभ्यासानुसार 80 ते 90 वर्षाचं एक त्याचं लाईफस्पॅन असते, ज्याच्यानंतर ते झाड सागाचं म्हातारं होत जातं। तर मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी जी आहे इथल्या सागाची ही 90 ते 100 वर्षांची त्या वर्षामध्ये ते मॅक्झिमम आणि उत्तम क्वालिटीचं आपल्याला टीक देऊ शकतं, टिंबर देऊ शकतं। तर त्यामुळे जे आहे इथे 100 वर्ष झाल्यानंतर आपण ते सागवानचं झाड आहे त्याच्यापासून आपण लाकूड जे आहे ते काढतो, बरोबर। आणि इथल्या सागवानमध्ये आणि इतर सागवान इतरत्र जे आपण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पण जे लाकूड पाहतो त्याची जी ग्रेन क्वालिटी आहे, म्हणजे जसं जसं तुम्ही त्याला फिनिश करणार, जितके फाईन फिनिश करणार ते तुम्हाला काचासारखं चमकलेलं आणि त्याच्यावर जो डिझाईन उमटणार ते अतिशय उत्तम आणि एक युनिक डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल। असं माहीत झालं आम्हाला की आशिया खंडातून हा आलापल्लीचा जो सागवान हा फर्स्ट नंबरवर आहे, बरोबर। तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? जसं मी आधीच नमूद केलेलं आहे की याचे जे जॉग्राफिकल लोकेशन आहे आणि जे जमिनीची जी भूसंरचना आहे त्याबरोबर इथे नद्यांचं वेगवेगळं एकत्रीकरण होतं या भागामध्ये। तर त्यामुळे एकंदरीत इकडचं जे हवामान आहे किंवा जमिनीचे जे गुणधर्म आहेत ते एकंदरीत सागासाठी खूप पोषक आहेत। त्यामुळे इथलं जे साग एकदा तुम्ही फर्निचरसाठी किंवा कुठल्याही एका कामासाठी जेव्हा आपण बनवतो तर त्याला म्हणजे वाढवी वगैरे आहे किंवा तत्सम जे रोग जे असतात लाकडासंदर्भात ते या सागवानाला लागत नाही। त्याच्यामुळे हे टिकाऊ आणि दर्जेदार एकंदरीत सागवान लाकूड आहे आलापल्लीतलं आहे। बरोबर। तुम्हाला मोदी सरकारकडून काही असं एप्रिसिएशन मिळालं आहे की तुम्ही जे कार्य केलं आहे किंवा तुम्ही जे दिलं आहे त्याबद्दल तुमचं काही धन्यवाद?
हे बघा, एक शासकीय कार्यपद्धतीमध्ये काम करताना जे आहे, अ, अ, एक प्रकारे जे असतं त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट सेल करू शकत नाही, बरोबर. बिईंग अ गव्हर्मेंट एजन्सी, आम्ही इथून जे लाकूड उत्पादन करतो हे सरळ आम्ही संबंधित जिथून मागणी येते त्यांना विकण्याचे अधिकार आम्हाला नाही आहेत, परंतु आम्ही ते ऑक्शन करू शकतो, लिलावाद्वारे आम्ही ते विकू शकतो. परंतु सदर प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हा शासनाचा, केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्यामुळे आपण त्याला शेड्यूल रेटवर विकण्याची तरतूद आहे. शेड्यूल रेट म्हणजे जे मिनिमम रेट गडचिरोली सर्कलने जे डिसाईड केलेले आहेत की हे मिनिमम किंमत जी आहे या लाकडाची घनमीटरची, त्या घनमीटरने त्याच्यामध्ये ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशा पद्धतीचं वर्गीकरण केलेलं असते. तर त्याच्यामध्ये ग्रेड ए, वर्ग 1 आणि वर्ग 2, ग्रेड 1 आणि ग्रेड 2चे जे आहे आपण सागवान जे आहे, जे सरळ आणि त्याची गर्थ साऊंड असतं, पेन्सिल कट आपण त्याला म्हणतो, पेन्सिलसारखे सरळ असतात ते, आणि ते पोकळ नसतात, अशा दर्जाची जी लाकडं आहेत ही आपण FDCMला विकली. FDCMकडे सदर प्रोजेक्टसाठी, सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे मागणी गेली केंद्र सरकारची, आणि त्यांच्याकडनं FDCMकडनं आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी मागणी केली. तर वन विभागाद्वारे काय करण्यात आलं की आपण जे आहे शेड्यूल रेटमध्ये ते सागवान आहे ते आपण FDCMला आपण त्या दरात विकलेत, आणि त्यामार्फत तो पुरवठा सदर प्रोजेक्टसाठी करण्यात आला.